नमस्कार, माझं नाव सारंग मद्रेवार. मी तुमचा रेरा ऑथराइज्ड रिअल इस्टेट कन्सल्टंट. मी आज तुम्हाला शिवाजीनगर या लोकेशनवरती घेऊन आलेलो आहे. तर चला मग यासोबत. आता आपण तुम्हाला मॉडेल युनिटकडे घेऊन आलेलो आहोत. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा साधारण आपला 1.5 एकरचा लँड पार्सल आहे. ह्या लँड पार्सलमध्ये तुम्हाला 2 टॉवर असणार आहेत आणि आता जी तुम्ही हे लँड पार्सलचं जर कनेक्टिव्हिटी बघितली आहे ती तुम्हाला साधारण मेट्रो स्टेशन हे 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला युनिव्हर्सिटी ही साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला इथं बस स्टेशन आहे आणि 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला इथे रेल्वे स्टेशनची पण कनेक्टिव्हिटी आहे आणि इझी ॲक्सेस टू पुणे एअरपोर्टसाठी पण तुम्हाला इथनं भेटेल. ह्या लँड पार्सलमध्ये तुम्हाला 2 टॉवर्स असतील. यामध्ये तुम्हाला जर स्टार्टिंग बघितलं आपण तर खाली तुम्हाला 6 प्रीमियम रिटेल शोरूम्स असतील. त्याच्यावरती तुम्हाला 6 लेवल ऑफ कार पार्किंग असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला गार्डन पोडियम असेल की जे करून तुम्हाला ॲम्युनिटीसाठी यूज करता येईल. आणि जर वरती जर तुम्ही हे बघितलं तर ही 30 स्टोरीड बिल्डिंग असणार आहे की जी की रेसिडेन्शियल फ्लोअर असतील. इथे तुम्हाला 2 टॉवर असणार आहेत. तर आता आपण बी टॉवरची बुकिंग ओपन केलेली आहे. तर ह्या बी टॉवरमध्ये तुम्हाला एका फ्लोअरवरती 3 फ्लॅट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 3 BHK आणि 1 4 BHK असेल. प्रत्येक फ्लॅटची ओपनिंग तुम्हाला हे इथे ईस्ट वेस्ट फेसिंगच आहे. अजून एक USP म्हणजे इथे तुम्हाला जी पार्किंग आहे ती सेपरेट कार पार्किंग असणार आहे. तुम्हाला इथे तुम्हाला प्रत्येक फ्लॅटला 3 BHKला तुम्हाला 2 कार पार्क असतील आणि 4 BHKला तुम्हाला इथे 3 कार पार्क असतील. आणि जर तुम्ही हे फ्लोरिंग बघितलं तिथे ही साधारण तुमची खालची हाईट जी पकडली आपण ती साधारण तुमचं डबल हाईटचं शोरूम आहे. त्यानंतर 6 फ्लोअरचं तुम्हाला कार पार्किंग असेल आणि तुमचा फर्स्ट हॅबिच्युअल फ्लोअर हा 8 फ्लोअरपासून स्टार्ट होतो. आणि जर तुम्ही टोटल स्टोरीड बघितलं तर ही साधारण 30 स्टोरीड बिल्डिंग तुम्हाला इथे आपण ॲम्युनिटीज जर बघितल्या तर 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट पार्ट जो आहे तुम्हाला इथे ग्राउंड फ्लोअरवरती भेटतो. या इथे ग्राउंड फ्लोअरवरती तुम्हाला इथे स्पोर्ट्स ग्राउंड आणि एक मल्टीपर्पज प्लेग्राऊंड दिलेला आहे. आणि तसंच तुम्ही जर वरती आलात तर तुम्हाला इथे स्विमिंग पूल हा असेल मोठा. हा तुमचा ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल असेल. आणि तसंच तुम्हाला पोडियमवरती एक सिट आउट एरिया दिलेला आहे तो की तुमच्या रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीसाठी आणि तुमच्या सिटिंगसाठी असेल. टॉकिंग अबाउट द युनिट प्लान्स हिअर इथे आपल्याला 3 युनिट्स असणार आहेत पर फ्लोअरमध्ये. त्यामध्ये 2 3 BHK आणि 1 4 BHK असेल. 4 BHK मध्ये तुम्हाला 1778 हा कार्पेट एरिया भेटेल आणि 3 BHK मध्ये तुम्हाला इथे 1277 आणि 1298 हा कार्पेट एरिया. इथे तुम्हाला अजून एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला इथे 2 3 BHK कंबाईन करायचे असतील आणि मोठा कार्पेट एरिया हवा असेल आणि यामध्ये तुम्हाला 2 BHKचे जे रिफ्यूज एरिया आहेत तिथे तुमच्याकडे 2 BHK मोठ्या साईजमध्ये पण असणार आहेत आणि त्यांची जी अवेलेबिलिटी आहे ती कमी असेल कारण की ते रिफ्यूज फ्लोअरमध्ये असल्यामुळे. तर टोटली इथे तुम्हाला स्टार्टिंग फ्रॉम 2 BHK टू 6 BHK पर्यंतचे ऑप्शन तुम्हाला इथे मिळू शकतात. तर आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूयात की जो ॲक्च्युअल त्यांनी इथे तयार केलेला आहे. आता आपण तुम्हाला हा 4 BHKचा सॅम्पल युनिट दाखवतोय. जसं की तुम्ही हा डोअर बघता इथे तुम्हाला ह्याला डिजिटल लॉक असेल आणि व्हिडिओ डोअर फोन पण असेल. आणि तुम्ही इथे ही डोअरची ही थिकनेस बघू शकता. ही पूर्ण फुल साईज ही तुमची एंट्रन्स लॉबी आहे. आता आपण फर्स्ट बेडरूम मध्ये आलो आहोत. ह्या फर्स्ट बेडरूमचे डायमेन्शन्स आहेत ती 11x15चे तुम्हाला हे स्पेशियस आणि इथे तुम्हाला जी स्पेशियस रूम हे तुमचं अटॅच वॉशरूम. आणि फर्स्ट बेडरूमची जी तुमची विंडो आहे ती फुल साईज विंडो असणार आहे तुम्हाला इथे. आता आपण लिव्हिंग एरियामध्ये आलेलो आहोत. इथे तुम्हाला जो लेआउट आहे हा लिव्हिंग डायनिंग कंबाईन आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा L शेपमध्ये सोफा प्रॉपर इथे सेटअप झालेला आहे. समोर तुम्हाला इथे TV युनिट आहे आणि तुमचा हा 6 सीटरचा डायनिंग टेबल तुम्ही इथे आरामशीर इथे तुम्ही फिट करू शकता. या प्रोजेक्टची अजून एक USP आहे की इथं प्रत्येक फ्लॅटला तुम्हाला 3 साइड ओपन व्ह्यू भेटणार आहे. इथे तुम्हाला प्रत्येक फ्लॅटमध्ये होम ऑटोमेशनची सुविधा असेल. तर आता आपण बाल्कनीकडे येऊयात. या बाल्कनीच्या USP म्हणजे इथे तुम्हाला फुल कवर्ड बाल्कनी. या बाल्कनीचं जे डायमेन्शन आहे ते साधारण तुम्हाला 16.5x8. अजून एक USP म्हणजे इथे तुम्हाला हा सँडविच ग्लास दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला हे सेफ्टीसाठी हे सगळ्यात चांगला तुमचा एक पॉईंट आहे. आता आपण किचनकडे येऊया. या किचनची साईज आहे साधारण तुम्हाला ती 9.5x12ची तुमची साईज असणार. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला हे 2 टेबल टॉप असतील आणि यामध्ये तुम्हाला इथे किचन ट्रॉलीज आणि ही चिमणी ही ॲज इट इज येणार. इथेच तुम्हाला अटॅच ड्राय बाल्कनी आहे ज्याची जी साईज आहे साधारण 9.5x5.
आणि इथे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे. आता आपण सेकंड बेडरूमकडे जाऊया. हे सेकंड बेडरूम तुम्हाला किड बेडरूम म्हणून तुम्हाला यूज करता येऊ शकते आणि याचे जे डायमेन्शन बघितले तुम्ही साधारणतः तुमची 10x9 इंटू 11x6 तुमची ही इथे साईज असेल. आणि इथे तुम्हाला अटॅच वॉशरूम पण आहे. किड्स बेडरूमच्या समोरच तुम्हाला एक एक्स्ट्रा पावडर रूम आहे. ही तुमची थर्ड बेडरूम आहे जी की तुम्ही मास्टर बेडरूम पण यूज करू शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला साईजेस जे आहेत ते 15x12 तुमचं साईज असेल. याला तुम्हाला फुल विंडो दिलेली आहे. त्यालाच तुम्हाला अटॅच वॉक इन वॉर्डरोब प्लस तुमचं वॉशरूम. आता आपण फोर्थ बेडरूम मध्ये आहात. ही पण तुमची एक मास्टर बेडरूम आहे. इथे जर तुम्ही 16x11 ही तुमची इथे साईज असणार आहे. त्यालाच तुम्हाला इथे अटॅच वॉक इन वॉर्डरोब प्लस वॉशरूम. या मास्टर बेडरूमला तुम्हाला एक अटॅच बाल्कनी असेल. जसा की तुम्ही हा व्हिडिओ बघितला इथे तुम्हाला 3 BHK जो आहे तो साधारण 2,94,00,000 लाख ऑल इन्क्लुसिव्ह आणि 4 BHK जो आहे तो साधारण तुमचा 4,10,00,000 लाख ऑल इन्क्लुसिव्ह जातो. आणि यामध्ये तुम्हाला 3 BHK ला सेपरेट 2 कार पार्क असतील आणि 4 BHK मध्ये तुम्हाला इथे 3 सेपरेट कार पार्क असतील. जर का आपल्याला पोझिशनबद्दल बोलायचं असेल तर ॲज पर रेरा जे पोझिशन आहे ते 2028 मार्चमध्ये तुम्हाला इथे पोझिशन भेटेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.